विश्वजित कदम आणि विशाल पाटील थेट बोलतात. आपण जाऊया तिकडे. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांची आम्ही भेट घेतली. काँग्रेस कमिटीचे ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि देशाच्या लोकसभेचे खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि आमच्या सर्वांच्याच नेत्या आणि मार्गदर्शिका, आमच्या तरुण पिढीचे हृदय सम्राट आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींची आज आम्ही भेट घेतलेली आहे. आणि मला आपल्या सर्व लोकांना सांगण्यास आनंद होतो की सांगलीचे खासदार सन्माननीय विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता. निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने या बाबतीत वक्तव्य केलं होतं. पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत, इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत. आणि असं काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे. धन्यवाद. परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये हेच सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल हवाला घेऊ. नाही, ठीक आहे. मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली. सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित, म्हणजे 4 तारखेला निकाल लागलेला, आज 6 तारीख आहे, इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य, काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला इथं समर्थन दिलेलं आहे. मला वाटतं ह्यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही आहे. मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे, महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे आणि इंडिया अलायन्सला समर्थन दिलेलं आहे. विशाल पाटील, आपण भेट घेतली, आपण सोनिया गांधीची भेट घेतली, राहुल गांधीची भेट घेतली, मल्लिकार्जुनची भेट घेतली, काय चर्चा केली तेवढं सांगा होती. साहेब, चर्चाचा प्रश्न नाही आहे. सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले. आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं. त्यांना पाठिंबा दिला. ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या, इंडिया आघाडीच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांची व आमचे नेते राहुलजी गांधी यांची भेट दिली आणि त्यांना हा पाठिंबा दिला असल्याचं कळवलं. त्यांचा आशीर्वाद पुढच्या वाटचालीसाठी घेतला आणि आज आम्ही दोघेही ह्या पुढच्या काळात एकसंघपणे राज्यात काम करू हे त्यांना आश्वासन दिलं. सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून काँग्रेसची 100री पूर्ण झाली, ह्याचा सांगलीकरांना आनंद आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे. मला सांगा, परवा जी बैठक होणार आहे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहे काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक. साहेब, उद्या महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही टिळक भवन येथे आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष श्रीयुत आमदार नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व रमेश चन्नीतला आमचे प्रभारी यांच्या. तर आपण पाहतो आहोत की विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याच्या आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत काँग्रेसला आपल्या पाठिंब्याचं लेखी पत्र विशाल पाटील यांनी सुपूर्द केलं. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी साधला.
बघा नीट.